तुमच्या आजूबाजूला असे लोक तुम्ही पाहिले असतील की ऋतू बदलला की लगेच सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणं किंवा व्हायरल इन्फेक्शन सुरू होतं. तर काही लोक पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा कोणताही ऋतू असो अगदी तंदुरुस्त राहतात. मग प्रश्न असा पडतो की काही लोकांची इम्युनिटी इतकी मजबूत का असते आणि आपणही आपली रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढवू शकतो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत इम्युनिटी म्हणजे नेमकं काय, पावसाळ्यात इम्युनिटी का कमी होते, इम्युनिटी वाढवणारे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि घरगुती उपाय, कोणते पोषक घटक शरीरासाठी आवश्यक आहेत आणि होमिओपॅथिक सपोर्ट कसा मदत करू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. व्हॉट इज इम्युनिटी? इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये एक अत्यंत शक्तिशाली सुरक्षा यंत्रणा असते. यालाच आपण इम्यून सिस्टम म्हणतो. जेव्हा व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस किंवा इतर जंतू शरीरात प्रवेश करतात तेव्हा आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स त्यांच्याशी लढतात. ज्यांची इम्युनिटी चांगली असते त्यांना संसर्ग लवकर होत नाही किंवा झाला तरी ते लवकर बरे होतात. पण जर झोप अपुरी असेल, ताणतणाव जास्त असेल, पोषण कमी असेल किंवा जीवनशैली चुकीची असेल तर ही सुरक्षा यंत्रणा कमकुवत होऊ लागते. रेनी सीझन अँड व्हायरल इन्फेक्शन्स. पावसाळ्यात आपल्या रोगप्रतिकार शक्तीची, इम्युनिटीची विशेष काळजी का घ्यावी? जुलै महिना सुरू झाला की पावसाळा पूर्णपणे सक्रिय होतो. या काळात वातावरणात आर्द्रता वाढते, अनेक व्हायरस आणि बॅक्टेरिया वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होते. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणं, ताप, पोटाचं इन्फेक्शन, त्वचेवरील फंगल इन्फेक्शन यांचं प्रमाण वाढतं. याशिवाय पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने व्हिटॅमिन डीचं प्रमाणही कमी होऊ शकतं, जे इम्युनिटीसाठी महत्त्वाचे. म्हणूनच पावसाळ्यात फक्त औषधं नव्हे तर संपूर्ण जीवनशैलीवर लक्ष देणं आवश्यक आहे. नंबर 1, पुरेशी झोप घ्या. झोप ही शरीराची नैसर्गिक रिपेअर प्रक्रिया आहे. आपण झोपेत असताना शरीर विविध इम्यून सेल्स तयार करतं. संशोधनानुसार सतत कमी झोप घेणाऱ्या लोकांना व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. प्रौढ व्यक्तींनी दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं आवश्यक आहे. नंबर 2, पुरेसं प्रोटीन खा. प्रोटीन हे आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीरातील अँटीबॉडीज आणि अनेक इम्यून सेल्स तयार होण्यासाठी प्रोटीनची गरज असते. मूग, हरभरा डाळी, पनीर, दही, अंडी, मासे यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ आहारात नियमितपणे असणं आवश्यक आहे. प्रोटीनचे सर्वोत्तम स्रोत कोणते आणि दररोज किती प्रोटीन घ्यावं याविषयीचा माझा रिसर्च बेस्ड टॉप 24 प्रोटीन सोर्सेस हा व्हिडिओ मी वर लिंक केला आहे, तोही तुम्ही नक्की पहा. नंबर 3, सायन्स बेस्ड होम रेमेडीज. काही घरगुती पण शास्त्रीय उपाय. हळद आपल्या स्वयंपाकघरात असलेला अत्यंत प्रभावी अन्नपदार्थ. हळदीमध्ये क्युरक्युमिन नावाचा सक्रिय घटक असतो. क्युरक्युमिनमध्ये शक्तिशाली अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. शरीरातील सूज कमी करण्यास आणि रोगप्रतिकार यंत्रणेचं संतुलन राखण्यास मदत करू शकते. उपाय: रात्री कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून हळदीचं दूध पिऊ शकता. आले. आल्यामध्ये जिंजिरॉल नावाचा सक्रिय घटक असतो. त्यामध्ये सुद्धा अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरभरून असतात. घसा दुखणे, सर्दी आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त. उपाय: आल्याचा चहा किंवा आलेपाक वड्या. तुळस. तुळशीमध्ये युजेनॉल आणि इतर वनस्पतीजन्य घटक असतात. हे शरीराला संसर्गाविरुद्ध मदत करणारे गुणधर्म दर्शवतात. उपाय: तुळशीची 5 ते 7 पानं कोमट पाण्यात उकळून प्या. आवळा. आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्तपेशींची कार्यक्षमता वाढवतं. उपाय: दररोज 1 आवळा
आवळा कँडी किंवा आवळा ज्यूस. लसूण. लसणामध्ये ॲलिसिन नावाचं सक्रिय संयुग असतं. हे शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला सपोर्ट करतं. उपाय: 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या कच्च्या किंवा वरणामध्ये टाकून खाऊ शकता. नंबर 4, नियमित व्यायाम आणि सूर्यप्रकाश. दररोज 30 मिनिट चालणं किंवा व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारतं. इम्यून सेल्स शरीरात अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. सकाळचा सूर्यप्रकाश व्हिटॅमिन डी निर्मितीस मदत करतो. व्हिटॅमिन डी हे इम्युनिटीसाठी अत्यंत महत्त्वाचं पोषण तत्व आहे. नंबर 5, ताणतणाव कमी करा. दीर्घकाळ ताणतणावात राहिल्याने कॉर्टिसोल हार्मोन वाढतो. जास्त प्रमाणात वाढलेलं कॉर्टिसोल रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम करतं, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती खालावते आणि वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. म्हणून ध्यान, प्राणायाम, योग यांचा अवलंब करा. आवडीचे छंद नक्की जोपासा. होमिओपॅथिक इम्युनिटी मॅनेजमेंट. आता आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिक दृष्टिकोनाबद्दल बोलूया. होमिओपॅथीमध्ये केवळ आजारावर उपचार करण्यापेक्षा शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती सक्षम करण्यावर भर दिला जातो. जे लोक वारंवार सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन, घसा दुखणं किंवा ऋतू बदलला की वारंवार आजारी पडतात, त्यांच्यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती आणि रोगांशी लढण्याची क्षमता सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी अनेक वर्षांपासून बायोफोर्स एजी स्वित्झर्लंड या कंपनीचे ब्लूम 20 इम्युनिटी बूस्टर ड्रॉप्स वापरते. हे एक होमिओपॅथिक कॉम्बिनेशन आहे, ज्यामध्ये विविध औषधं वापरून एक उत्तम फॉर्म्युला तयार करण्यात आलाय. यामध्ये इचनेशिया आणि बॅप्टेशिया शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेशी संबंधित सर्वात प्रसिद्ध होमिओपॅथिक औषधं. ॲकोनायटम नेपॅलिस अचानक सुरू होणाऱ्या सर्दी तापाच्या प्रारंभिक अवस्थांमध्ये उपयोगी येणारं अत्यंत प्रभावी होमिओपॅथिक औषध. युपॅटोरियम पी व्हायरल प्रकारच्या तापामध्ये आणि अंगदुखीच्या तक्रारींमध्ये वापरलं जाणारं औषध. सॅम्ब्युकस नायग्रा श्वसन मार्गाशी संबंधित तक्रारींमध्ये वापरलं जाणारं महत्त्वाचं औषध. आणि थुजा ऑक्सिडेंटालिस शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आणि हॉर्मोन्स बॅलेन्सिंगसाठी कॉमनली वापरलं जाणारं होमिओपॅथिक औषध. या सर्व होमिओपॅथिक औषधांचं एकत्रित संयोजन केलं गेलंय, जे शरीराच्या नैसर्गिक प्रतिकार क्षमतेला चालना देण्यासाठी तयार करण्यात आले. विशेषतः पावसाळ्याच्या काळात जेव्हा सर्दी, खोकला, घसा दुखणं आणि विविध व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं, तेव्हा अनेक लोक आपल्या आरोग्य व्यवस्थापनाचा भाग म्हणून अशा प्रकारचे इम्युनिटी बूस्टर ड्रॉप्स आवर्जून वापरतात. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, पुरेसं प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि ताणतणाव नियंत्रण या गोष्टींसोबत ब्लूम 20 इम्युनिटी बूस्टर ड्रॉप्स घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्यासाठी नक्कीच मदत मिळते. इम्युनिटी ही एका गोष्टीवर अवलंबून नसून अनेक चांगल्या सवयी आणि योग्य आरोग्य व्यवस्थापन यांच्या एकत्रित परिणामातूनच मजबूत होत असते. जर तुम्हाला पावसाळ्यात वारंवार सर्दी, खोकला, ताप किंवा इतर इन्फेक्शन्स होत असतील, तर आजपासूनच या सवयी सुरू करा. योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम, घरगुती उपाय, ताणतणाव नियंत्रण आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन हे सर्व एकत्रितपणे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात. यासाठी स्वतः ॲक्शन्स घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आरसा पण तेव्हाच हसतो जेव्हा आपण आधी हसतो. व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.